शांत आणि पत्रकारितेमध्ये त्यांचं एक वेगळं असं त्यांनी नाव मिळवलेलं आहे. त्यांच्यावर झाला जो भ्याड हल्ला आहे त्याचा तर मी निश्चित करतोच आहे. परंतु संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून हा जो काही हल्ला घडवण्यात आला, ह्या गुंडांची झाडं जितकं वाढू शकतं हे सुद्धा एक प्रकारचं आश्चर्यच आहे. सुदैवानं त्यांची काही त्यांच्यात फार असं दुखापत झाली नाही, परंतु तो प्राणघातक हल्लाच होता असं म्हणा हरकत नाही. त्या भागामध्ये जे अवैध धंदे चालतात, पाईपलाईन रोड या भागामध्ये, मला वाटतं त्याच्यावर वेळेवर आम्ही प्रशासनाकडून अंकुश ठेवता आला नाही. तर पत्रकारितेमध्ये आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतोय, त्याचं त्यांचं कामच आहे. ह्या ज्या अनिष्ट काही गोष्टी घडत असतील त्या जनतेसमोर आणणं, माध्यमातून लोकांना दाखवणं, त्यातून प्रशासन असेल, आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्हाला त्याबद्दल माहिती देणं. बऱ्याच वेळा म्हणजे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या विषयाबद्दलची माहिती घेऊन जागृती करण्याचं काम पत्रकारांचं कामच आहे. पण असं होत असताना जर त्यांच्या या पद्धतीने भ्याड हल्ला होत असेल, जीवे मारण्याचा प्रकार होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. मी जिल्हा प्रशासनाला आता आम्ही सूचना देणारच आहे. आरोपी मोकाट आहेत अजून. मला याचं आश्चर्य वाटलं की ज्यावेळी आरोपी सगळ्यांना माहीत आहे, स्थानिक पोलिसांनी त्यांना थांबून ठेवायला पाहिजे होतं, अटक करायला पाहिजे होतं. हे त्यांना फरार होण्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मदत केली का, एक विषय सुद्धा महत्त्वाचा आहे की तपासून पाहावं लागेल. 100% आरोपींवर मोकापर्यंत कारवाई करण्याची आम्ही याबद्दल. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.